खुसखुशीत आणि भरपूर लेअर पडलेले शंकरपाळे मी आज बनवले होते। तर त्याच्यासाठी मी 1 वाटी इथं मैदा घेतला, मस्त तो गाळून घेतला। त्याच्यानंतर अर्ध्यापेक्षाही कमी असा डालडा घेतला, तो गरम करायला ठेवला। त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं, 3-4 इलायची टाकली कुटून। त्याच्यानंतर ते मिक्स झाल्यानंतर गरम केलेला जो डालडा आहे तो मस्त त्याच्यात मिक्स केला आणि मस्त ते पीठ असं त्याच्यात पूर्ण असं मिक्स केलं। तुम्ही पाहू शकता किती मस्त असं गोळा तयार होता। त्याच्यासाठी मी साखरपिट्टी वापरली, जे की मिक्सरमधून काढतो आपण साखरची पिट्टी, ते मी त्याच्यामध्ये टाकली थोडी थोडी करून। इथं अर्धीच वाटी मला साखरपिट्टी लागली, आम्ही काही जास्त गोड खात नाही। आणि थोडं थोडं पाणी करून मस्त असं ते त्याचं पीठ भिजून घेतलं आणि 10 मिनिटासाठी ते ठेवून दिलं। असं आबडधोबडच त्याचं पीठ भिजून ठेवायचं। त्याच्यानंतर मस्त असं 10 मिनिटं झाल्यानंतर मग त्याचा एक गोळा केला आणि मस्त असे ते या आकारात पहिले तर पोळी अशी लाटून घेतली। त्याच्यानंतर जसं आपण पराठ्याला पोळी लाटतो त्या टाईपचं मी असं रोल केला आणि पराठ्यासारखं ते लाटून घ्यायचं। थोडी जाडच ठेवायची, अशी पातळ करायची नाही। कोणाकोणाला ना एकदम असं पातळ करतात, जे की दाताने तुटत नाही, मला ते अजिबात आवडत नाहीत। त्याच्यानुसार मग मी ज्या शेपमध्ये तुम्ही ते कापू शकता, म्हणजे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता, पण मी अशा आकारात कापले होते। त्याच्यानंतर मी अगोदरच इथं तेल गरम केलं होतं, मस्त असं बदामी कलर येईपर्यंत मस्त असे शेकून घेतलं। तुम्ही पाहू शकता मी बनवलेले शंकरपाळे तळून घेतलेले शंकरपाळे किती खुसखुशीत झालेले, असे लेअर पण भरपूर असे लेअर पडलेले आहे। तोंडात टाकताच असे विरघळणारे शंकरपाळे मी आज बनवले होते। तर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब